फडणवीस साहेबांचा आज शिवसेना भोगा सप्ताह अंतर्गत शिवसैनिक संवाद मेळावा या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री परशुरामजी जाधव साहेब, बीड जिल्हा संपर्क प्रमुख, तसंच आपल्या बीड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख गणेशरावजी वरेकर साहेब, तसंच कार्यक्रमाला उपस्थित बाळासाहेब जांभुरे साहेब, बीड जिल्ह्याच्या महिला संघटनेच्या अध्यक्ष संगीताताई चव्हाण, कार्यक्रमाला उपस्थित नितीनजी धांडे, गोरखरामजी शिंगम, राज महाले सर, ॲडव्होकेट इंदानी साहेब, तसंच उपस्थित भंडाराजी नगड साहेब, अभिजित पंडित, रोहित पंडित, विलाहित पंडित, यशराज पंडित, श्यामराव राठोड, सुभाषराव छादेड, सुभाषराव घाडगे, काळजीदास सिंगवले, तुकारामजी हराळे साहेब, संभाजीराव येवले, सिराज सर, साहेब चारूस, हरिभाऊ गलदर, मुकुंद बाबर, गोविंदराजी जोशी, विराज डोंगरे, धनेश्वर खेत्रे, रामजी बाण, रामजी काळे, तुळशीरामजी गलदर, गुळून आलेले पवन चव्हाण, राजू पाटील, दीपक करडे, इजार सेठ, रौ फार्मर, संतरामजी काळे, बंडू अप्पा घोलप, सोपानराव जाधव, रोहिदास लोखंडे, इस्माईल शेख या ठिकाणी उपस्थित सर्व गेवराई तालुक्यातील माझे मित्रमंडळातील शिवसैनिक बंधू आणि भगिनींनो, आज या कार्यक्रमाला जवळजवळ 4 घंटे उशीर झाला. या ठिकाणून मी गेल्यानंतर आपल्या गेवराईचा पिढीचा सप्ताह आम्ही कार्यक्रम केला. तिथं 2-3 घंटे आपले गेले आणि तरीसुद्धा आपण जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिला, कुणी इकडं तिकडं गेलं नाही. तरी परंतु संख्या मला कमी झाल्यासारखी दिसते. मी आमचे गणेशरावजीला सांगितले की लोक खूप मोठे 4-5 तास झाले, तरी पण आपण इथं थांबलात त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले आभार मानतो आणि आपली दिलगिरीसुद्धा व्यक्त करतो. मित्र, आपले परशुरामजी जाधव या आपल्या बीड जिल्ह्याला संपर्क प्रमुख लाभलेले आहेत. यांचा माझा जुना परिचय आहे. गेवराईला जरी ते नवीन असले परंतु केजमध्ये, आंबेजोगाईमध्ये, बीडमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. फार उत्कृष्ट काम करून त्यांनी शिवसेना वाढवलेली आहे. आता आपल्या गेवराईचं सुद्धा शिवसेना प्रमुख त्यांच्याकडे आलेले आहे. निश्चितच ते येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याला मदत करणार आहेत, संघटना करणार आहेत. तसंच त्यांचे माझेसुद्धा खूप जवळचे संबंध आहेत. त्यांच्या माहितीस्तव मी सांगू इच्छितो की आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या ताब्यात पंचायत समिती आणल्या, जिल्हा परिषद आणली, विशेष म्हणजे आपल्याला बांधकाम सभापतीपदसुद्धा जिल्हा परिषदचं मिळालं. तर जाधव साहेबांना मी एवढं सांगू इच्छितो की 94ला मी अपक्ष म्हणून उभा राहिलो आणि त्यामध्ये 99सुद्धा मी अपक्ष म्हणून निवडून आलो. मला ठाकरे साहेबांनी म्हणजे आपले कैलासवासी बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी मला प्रथमच मंत्री म्हणून या तालुक्याची मंत्रिपद दिलं आणि या तालुक्याची सेवा करण्याची संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी या तालुक्यामध्ये ज्यावेळेस शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यावेळेस घराघरामध्ये शिवसैनिक आणि ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ठिकाणी शाखा स्थापन करण्याचं काम मी केलेलं आहे. त्यामुळे त्याचा फायदा आपल्याला पहिल्या टाईमला बी दुसऱ्या टाईमलासुद्धा ग्रामपंचायती आपल्या जास्तीत जास्त निवडून आणल्या. आज यावर्षीसुद्धा आपण ग्रामपंचायती जास्तीत जास्त निवडून आणलेल्या आहेत. त्याचबरोबर मागच्या ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेस आपले उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांनासुद्धा आपण 40,000च्या मताधिक्याने निवडून दिलेले आहे. त्यांना निवडून देण्यामध्ये या गेवराईच्या जनतेचा सिंहाचा वाटा आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. त्याचप्रमाणे 40,000 लीड 10,000 मतं फक्त गेवराईचेच नाही तर गेवराई तालुक्यातील प्रत्येक ठिकाणचे 10,000, 11,000 मतदान त्या तुतारीला गेलेलं आहे. नाहीतर मग गेवराईचा सिंहाचा वाटा आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. या ठिकाणी आपल्या गेवराईमध्ये मी आता 10 वर्ष मी झाले आमदार नाही, परंतु या गोरगरीब जनता जी माझ्या पाठीशी आहे
या जनतेची कामं आपण भरपूर 10 वर्षामध्ये केलेली आहेत. कोणालाही असं मी वाटू दिलं नाही किंवा आपलं काम होत नाही किंवा काही नाही. खेड्यातील लोकांचे जर मला फोन आले तर त्यांना ज्यांचं समजा लाईनमॅनकडं काम असो, लाईट ऑफिसकडं काम असो किंवा दवाखान्याचं असो, जे काही कामं असेल ते कामं आपण साहेब लोकांना ऑनलाईन फोनवर घेऊन त्यांचे घर बसल्या त्यांचे कामं मी आत्तापर्यंत केलेले आहेत. मुंबईचे सुद्धा मंत्रालयातले काम मी केलेले आहेत. मी पहिल्यांदा मंत्री होतो युती शासनामध्ये, तेच मंत्री आजसुद्धा आहेत, आघाडी शासनामध्ये सुद्धा आहेत. फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जर सोडले तर पूर्ण मंत्रिमंडळाची आपला परिचय आहे. त्याचे सगळे कामं मी करून दिलेले आहेत गोरगरिबी जनतेचे. तरी आता संपर्क प्रमुख यांनी आता इथं पाहिलं की आपला जो इथं आल्यानंतर आपली संख्या उपस्थिती पाहिलेली आहे. निश्चितच त्यांनी सुद्धा मार्क केला असं. आता त्यांचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना ऐकायचं आहे. त्यामुळे माझं भाषण मी आकर्षित घेतो आणि माझी 2 शब्द संपवतो.